brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अर्थात तेव्हा नाही, मी पण तुम्हाला सांगू मला का पण सर, सांगू मी आणि honestly बोलतो आमचं आदित्य, दोघांचं पण घरी की मला वाटत नाही की आम्ही- एकामेकांवर टीका आम्ही कधी हो मला वाटतं की भाऊ म्हणून आम्ही एकमेकांना नेहमीच मी लहानपणापासून ह्याच्या घरी वाढलो. हो कला न कला मी पहिलं बोललो ना, मी बॅटमॅनची फिल्म पहिली ह्याच्या घरी बघितली. अच्छा त्याच्यानंतर जे झालं हा. ते मी माझ्या वडिलांना बघितलं. ते काय झालं असेल ना, आता 25ला आम्ही आमचं सगळं बॅगेज सोडून आलो आणि मराठी माणसासाठी आलोय. आणि आता ते पण तुम्ही विचाराल की 25 वर्ष 15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी 20 वर्षांनी का आला, तर मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही पत्रकारांना विचारला पाहिजे. कारण 9ला त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही कधी एकत्र येणार. 12ला विचारलं तुम्ही कधी एकत्र येणार. नाही सगळ्यांनी 12ला विचारलं कधी एकत्र येणार. 17ला कधी विचारलं नाही, येणार का असं विचारलं. येणार का. का ठीक आहे, येणार का. येणार का 17ला विचारलात, 19ला विचारलात. मग त्याच्यानंतर आता 25ला आल्यानंतर तुम्ही विचारता की का आलात. अच्छा अमित गंमत माहितीये का, जेव्हा मी शोवर जायचो ना हा. तेव्हा मला मनसेबद्दल विचारायचे हो आणि काका किंवा तू असेल तेव्हा सेनेबद्दल एक्झॅक्टली. नाही मी आता बघा, आता तुम्ही मला प्रश्न विचारला तर तुम्ही चावडीवर नाही, आलेला नाही, आहात सर, आता पण तुम्ही मला- सांगा. मला मला एक- उत्तर देणं भाग आहे. नाही पण मला हा मेन प्रश्न आहे की तुम्ही 20 वर्ष विचारलात की कधी येणार किंवा येणार का, हा. आणि मग आल्यानंतर विचारताय का आलात. ह्याचं मला एक हे पाहिजे की तुम्ही का आलात हे तो का विचारण्यासाठी तुम्ही 20 येणारच्या आधी का लावलं. मी पहिल्यांदा एक डिस्क्लेमर देतो, आणि ही चावडी तुमच्या दोघांची आहे, माझी नाही आहे. पण तरी आता तुम्ही विचारलंय म्हणून मी आपलं उत्तर तरी देतो. तरी हा. अजून एक व्यक्तीला आम्हाला विचारायचं आहे. अच्छा ते अजून आज लग्नात बिझी असतील ना. अच्छा राजदीप सरदेसाई नाहीये ते त्याचा आज येतीलच, पण ते ते निवडणुकीच्या वेळी येणार बघा. नाही, पण मी सांगतो कारण ते काय. बघत असतील जर. अनेक वेळेला ना अशी परिस्थिती निर्माण झाली की असं वाटत होतं की अरे तुम्ही कदाचित एकत्र येऊ शकता, कारण शेवटी मुद्दा एकच आहे दोघांचा. तुमचं प्रेझेंटेशन मी बघितलं, त्याच्यामध्ये पण मला असं जाणवलं, आणि तुमचे साठी आम्ही दोन एक्झॅक्टली वेगळे पक्ष जरी असलो तरी एकत्र त्या विषयासाठी होतो. एक्झॅक्टली म्हणजे जंगल, पर्यावरण आहे ना. तुम्ही उचलला मुद्दा, अमितने सुद्धा तोच मुद्दा उचलला होता. आणि हे यंग लोकांचे मुद्दे आहेत एका पद्धतीने. पर्यावरण असेल, खेळाची मैदान असतील, म्हणजे शिवाजी पार्क सारखं मैदान आज मुंबईत फार कमी झालेली आहेत मैदानं वगैरे. नाही. फॉर एक्झाम्पल आरेचा विषय आदित्यने घेतला, मी पण घेतला, पण तेव्हा मला बरं वाटलं की आदित्यने हा विषय घेतला, कारण कोणी बोलणारं नाही इकडे एन्व्हायरमेंट बद्दल. बीच क्लीनअप त्याच्यामुळे आम्ही beach करत cleanup. आम्ही Yes. सेम. म्हणजे आता मनसेचं पर्यावरण सेल आहे. मला नाशिकमध्ये सगळी ती मुलं भेटली तरुण. हो. मला एवढं बरं वाटलं की एखाद्या पक्षाची पर्यावरण सेल असू शकते. कारण पर्यावरण, मला आठवतं तुम्ही मला 2016ला आरेच्या विषयानंतर फोन केला होता की आदित्य हा का घेतला विषय, अजून राजकीय विषय झाला नाही, ह्याला अजून 5-6 वर्ष नाही, लागतील. महाराष्ट्रामध्ये काही देशामध्ये सुद्धा नाही, पर्यावरण बरोबर. राजकीय विषय होत नाहीच नाही. आहे. आज जसं मी विषय एक ट्विट केलेला आहे, चंद्रपूरला एका टायगर कॉरिडॉर मध्ये आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे मायनिंग सुरू करण्याची. मार्की मंगली एक आहे, आज दुसरं ते घोडाझरी वाईल्ड लाईफ सँच्युरी तिथे सुरू केलेलं आहे. मग ह्याच्यानंतर आणि त्या रिपोर्टमध्ये दिलं आहे की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा वाढू शकतो, ह्युमन ॲनिमल. तरी मग हाऊसमध्ये आम्ही काय बोंबा मारतो, बिबटे येत आहेत, पण दुसऱ्या बाजूला हेच राजकीय मंडळी जाऊन झाडं कापते, जंगलं नष्ट करतात म्हणून ते येतात.